मी आलोय आज चेतन मोटर्स कोल्हापूर येथे आणि आपल्या बरोबर आहे आज टाटा एस 2.0 CNG आणि एक अदर कॉम्पिटिटर ब्रँड. तर यामध्ये आपण घेणार आहे मायलेजचा मुकाबला. आपल्या कॉम्पिटिटर व्हेकल मध्ये बघू शकता मागच्या बाजूला गाडी बसली आणि पुढच्या बाजूने उचलली. याच्या मागचं कारण म्हणजे पुढे साधं सस्पेन्शन येते आणि मागच्या बाजूला फक्त कमान पाटी येतात. आणि आपल्या टाटा एस 2.0 CNG मध्ये मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला बघू शकता गाडी एकदम स्टेबल आहे. याच्या मागचं कारण दोन्हीकडे कमान पाट आहेत आणि पुढच्या बाजूला टेन्शन बार यामध्ये दिले. आपण आणलेल्या कॉम्पिटिटर व्हेकलचे पे लोड कॅपॅसिटी आहे 620 kg आणि या टाटा एस 2.0 CNG ची पे लोड कॅपॅसिटी आहे 800 किलो. अदर कमर्शियल गाड्यांच्या मध्ये बघितलं ते अनकम्फर्टेबल फील व्हायला लागले, कारण एक एव्हरेज साईजचा जर माणूस असेल तर त्याला ड्रायव्हिंग करताना आणि गिअर टाकताना बराच प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि टाटा एस 2.0 CNG मध्ये ड्रायव्हर कम्फर्ट एकदम परफेक्ट आहे. मागच्या बाजूला सीटला हेडरेस्ट पण दिलाय आणि एव्हरेज साईजचा ड्रायव्हर जर बसला तर इथं गिअर शिफ्टर टाकायला पण चांगली जागा आहे. आपल्या कॉम्पिटिटर व्हेकल मध्ये बघू शकता की याच्या हौदा साईज आहे तो 5 फूट रुंदीला आणि 7 फूट लांबीला. आणि आपली टाटा एस 2.0 CNG मध्ये हौदा येतोय तो 5 फूट रुंदीला आणि 8.25 फूट लांबीला. स्मॉल कमर्शियल व्हेकलच्या सेगमेंट मध्ये आपली कॉम्पिटिटर व्हेकल 4 सिलेंडर येते, त्यामुळे त्याला मायलेज कमी आहे. आणि आपल्या टाटा एस 2.0 CNG ला 2 सिलेंडर इंजिन येते, त्यामुळे याचा मेंटेनन्स कॉस्ट पण कमी आहे आणि मायलेज पण जास्त आहे. मगापासून सगळे पॉईंट आपण बघितले, सगळ्या पॉईंटचा अभ्यास केला. यावरून मी तुम्हाला रिकमेंड करू शकतोय की तुमचा जर छोट्या कमर्शियल व्हेकलचं घेण्याचा जर प्लॅन असेल तर तुम्ही टाटा एस 2.0 CNG बिंदासपैकी घेऊ शकता.